करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर गुरुवारी रात्री विधिवतपणे सोन्याचा 1.5 किलो वजनाचा 13.5 फूट उंच कळस बसवण्यात आलाय। हा सुवर्ण कलश गोव्यातील दानशूर भाविकांना अधिक मासाच्या पवित्र महिन्याच्या निमित्तानं देणगी म्हणून अर्पण केला होता। दान दिलेल्याचं नाव अद्यापही उघड करण्यात आलेलं नाहीये। मूळ 6 फूट उंच शिखराभोवती पावसापासून संरक्षणासाठी 200 किलो तांब्याचं आवरण बसवण्यात आलं असून त्यावर सोन्याचा मुलामा आहे। क्रेनच्या सहाय्यानं आणि सुमारे 40 कर्मचाऱ्यांच्या मेहनतीनं रात्रभर सावधपणे हे काम पूर्ण करण्यात आलंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे हे यावेळी देखरेख करत होते। आज सकाळी वैदिक मंत्रोच्चारांसह पारंपरिक पूजन आणि धार्मिक विधी पार पडले आहेत। या नवीन कलशाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय। करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामामध्ये आपण शिखराच्या कामामध्ये जेव्हा दगडाचा पूर्ण भाग आढळला तेव्हा पूर्ण वरचा डोम किंवा डेरा हा विटा आणि चुनाचा असल्यामुळे तो मेटलने कव्हर करण्याचं पुरातत्व खात्याकडनं सजेशन घेतलं होतं आणि त्यानुसार आपण हे काम सुरू केलं होतं। आपण गेले 1 महिनाभर यावर काम सुरू होतं आणि 500 शिखरं धातूनं म्हणजे तांब्याच्या ह्याच्यात आपण तयार करून घेतली होती, घेण्याचं सुरू केलं होतं। भक्तांच्या माध्यमातून अंबाबाईच्या मुख्य शिखरावर 1.5 किलोपेक्षा जास्त सोनं चढवलेला हा पूर्ण कळसाचा भाग रात्रभर बसवण्यात आला। काल रात्री 11 वाजता सुरू झालेले काम सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होतं। सर्व भाग तंतोतंत जुळवून अगदी योग्य पद्धतीनं लावण्याचं काम या कारागिरांनी अगदी उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि भाविकांनी यानंतर सुद्धा अजून पुढच्या शिखरासाठी काम करण्याची काही भाविकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। भविष्यात आपण सर्व शिखरांमध्ये या पद्धतीनं सुधारणा करू शकू अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि आज हे सुवर्ण कलश हा आपल्या आई अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिरावर विराजमान झालेला आहे। साधारण हा खालचा डेरा हा 7 ते 7.5 फूट उंचीचा आहे आणि वरचा कळस हा 6 फुटाचा आहे। साधारण 13.5 फूट उंचीचा संपूर्ण भाग आहे आणि खालच्या कमलपुष्प त्याच्यावरचा पूर्ण डेऱ्याचा भाग परत उलट कमलपुष्प आणि वरती कळस अशा पद्धतीनं त्याचं स्वरूप आहे। मूळ स्वरूपात ज्या पद्धतीनं तो घडवलेला होता त्याच पद्धतीचा हा धातूचा आकार सुद्धा आपण घडवून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याचं मूळ स्वरूपातच सुवर्ण लेपन झालं असल्यामुळं तो जास्त आकर्षक वाटतो। ज्या पद्धतीनं तो तयार केलेला आहे त्यामध्ये ऊन वारा पावसामध्ये ते सुरक्षित राहील अशा पद्धतीचा वापर केलेला आहे। आपण कळसाच्या बाजूला जो काकडा लावतो 15 दिवस काकडा पेटवतो त्याच्यासाठी आपण विशिष्ट पद्धतीनं कळसाला कुठली झळ बसणार नाही अशा पद्धतीनं कव्हर करण्याचं हे निश्चित केलेलं आहे आणि तसा आकार तयार करून तो कळसाच्या बाजूला आपण काकड्याच्या वेळी बसवणार आहे जेणेकरून परत त्याचा कळसाला कुठलाही काजळी धरण्याचा प्रकार होऊ नये अशा पद्धतीनं आपण त्याची काळजी घेत आहे आणि चांगल्या पद्धतीने तो कित्येक वर्ष म्हणजे 100 वर्ष राहील अशा त्याची ग्वाही त्यांनी कारागिरांनी दिलेली आहे आणि तो त्या पद्धतीने टिकवण्यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करतो।